तुमच्या दैनंदिन जीवनात साधेपणासोबत पारंपरिक चवीला आनंद घ्यायचा असेल तर ताकापासून बनवलेली ही कढी नक्कीच ट्राय करा. एकदा एकदा चाखली की तिची आंबट खमंग चव कायम लक्षात राहील. आणि इथे पाहू शकता मस्त अशी आपल्या कढीचा कलर कसा पाहू शकतो बघा, दिसत आहे. पाहता क्षणीच खावीशी वाटते की नाही ते मला मग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. इथे पाहू शकता कढी बनवण्यासाठी मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा मोडून घ्यायच्या आहेत. त्या मोडल्या की लगेच त्याच्यामध्ये मी लसूण देखील घालून घेतलेला आहे पाहू शकता. आणि हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आणि इथे पाहू शकता मी अर्धा लिटर एवढं ताक घेतलेलं आहे आणि ताकामध्ये मी ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये आपलं चणा पीठ म्हणजेच बेसन पीठ देखील ॲड करू शकता. आणि म्हणजे मी ज्वारीचं पीठ टाकलं की असं हलवून घेतलेलं आहे. आणि म्हणजे आंबट नव्हती बनवायची मला जास्त कढी, म्हणून मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं. मग आंबट अजिबात होत नाही आपली कढी आणि खायला देखील अप्रतिम अशी होते. तर इथे पाहू शकता सर्व पीठ ताकामध्ये टाकून असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे लगेच मी ठेवलेले आहे कढई गॅसवरती. आणि कढई गॅसवरती ठेवले की त्याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. आणि तेल घातलं की आणि तेल मस्त असं कडकडीत गरम होऊ देणार आहे पाहू शकता. आणि तेल गरम झालं की मस्त त्याच्यामध्ये कांदा देखील बारीक चिरून घातलेला आहे. कांदा मस्त ब्राऊन कलरपर्यंत परतून घेणार आहे. आणि कढी खाण्यासाठी आपल्या शरीराला खूपच फायदेशीर असते, त्याच्यामुळे कढी सर्वांनीच नक्कीच खाल्ली पाहिजे. आणि लगेच इथे पाहू शकता आपला कलर म्हणजे आपला कांद्याचा कलर देखील असा चेंज झालेला आहे. आणि लगेच याच्यामध्ये मी मोहरी देखील टाकून घेतलेली आहे. आणि मोहरी टाकली की लगेच मी थोडेसे जिरे देखील टाकलेले आहेत. आणि लगेच याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे. हळद टाकली की लगेच आपण मिरचीचं आणि त्याचं वाटण बनवलेलं होतं ना लसणाचं, ते देखील मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. ताकापासून बनवलेली ही कढी आपल्या मराठी स्वयंपाकघरातील अतिशय साधी, हलकी आणि पचायला सोपी अशी पारंपरिक डिश आहे. आणि आता उन्हाळ्यात थंडावा देणारी आणि पोटाला आराम देणारी ही कढी ग्रामीण भागात आजही आवडीने बनवली जाते. आंबट, गोड, तिखट अशा संतुलित चवीमुळे कढी भातासोबत तर अप्रतिम अशी लागते. तर भाकरी किंवा पोळीसोबत बरोबर देखील तितकीच स्वादिष्ट लागते. तर इथे पाहू शकता मी याच्यामध्ये कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता टाकला की मिरचीचं वाटण देखील टाकून घेतलेलं आहे. मस्त परतलं की लगेच आपण ताक आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आपण पीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये पाहू शकता. आणि मी 4 लोकांसाठी कढी बनवत आहे, त्या हिशोबानेच मी पाणी घातलेलं आहे ते पाहू शकता. आणि पातळ आणि घट्ट कोणाला पाहिजे असेल तर त्या हिशोबाने देखील तुम्ही पाणी घालू शकता. आणि ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामुळे कढी केवळ चविष्ट नाही तर अतिशय आरोग्यदायी असे बेसन आणि ताक यांचे योग्य प्रमाण, त्यात लसण, हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि सुक्या मिरचीची फोडणी या सगळ्यांमध्ये कढीला एक खास सुगंध चव येते. काही ठिकाणी त्यात थोडीशी साखर किंवा गूळ घालून गोडसर चव दिली जाते, तर काही जण फक्त आंबट तिखट चवीची कढी पसंत करतात. आणि इथे पाहू शकता मी कोथिंबीर देखील टाकलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेच मिक्सरला वाटून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि कच्चे शेंगदाण्यामुळे आपल्या चवीला अशी वेगळीच म्हणजे आपल्या कढीला अशी एक वेगळीच चव येते आणि खायला देखील अप्रतिम अशी लागते. आणि याचा थिकनेसपणा देखील तुम्ही पाहू शकता, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी ही कढी झालेली आहे. कढी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी अश्विनी, कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तरी इथे पाहू शकता आपली कढी मस्त झालेली आहे. आणि सर्वात शेवटी मी मीठ टाकलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल मीठ विसरते की काही, विसरलेले नाही आहे, मी मीठ देखील टाकलेलं आहे. आणि म्हणजे घरात उरलेले ताक वापरून तयार होणारी ही रेसिपी खूपच सोपी आहे. कमी साहित्यात, कमी वेळात आणि भरपूर चव अशी ताकाची कढी दैनंदिन जेवणासाठी
उत्तम पर्याय आहे. आजारी व्यक्तींना हलके अन्न म्हणून कढीही दिली जाते बरं का. आमच्याकडे देखील दिली जाते. तुमच्याकडे दिली जाते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते पाहू शकता आपली कढी फायनली खाण्यासाठी तयारच झालेली आहे. मला तर खूपच आवडते कढी, त्याच्यामुळे मी म्हणजे रोज ताक खाते, पण मला आज कढी खूप खावीशी वाटली होती म्हणून मी कढी खाल्लेली आहे. आणि फायनली आपली रेसिपी तयार झालेली आहे. आणि एकदम नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूपच सोपी रेसिपी आहे. तर कोणाकोणाला माझ्या रेसिपीज आवडतात त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुन्हा.